ओंकार महादेव हजारे यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पद्माकर उर्फ नाना काळे राणा सोलापूर यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला। यात हकीकत अशी, यातील मयत ओंकार याचे स्वाती हिच्यासोबत प्रेम संबंध होते। या दोघांनी आळंदी येथे जाऊन प्रेम विवाह केला होता। त्यामुळे स्वाती हिच्या घरच्यांना ओंकार बद्दल राग होता। त्यामुळे ते दोघे लग्नानंतर पुणे येथे राहत होते। पुणे येथे राहत असताना ओंकार हा त्याने घेतलेली कार भाड्याने चालवत होता। आलेल्या भाड्याचे पैसे स्वाती हिने तिची बहीण अनुराधा हिच्या खात्यावर पाठवले। त्यावरून दोघांमध्ये भांडणे झाली होती। त्यामुळे स्वाती ही कोणासही न सांगता घर सोडून निघून गेली होती। काळजीपोटी मयत ओंकार याने स्वाती ही बेपत्ता झाल्याबद्दल पोलिसांकडे मिसिंग कंप्लेंट दाखल केली। पोलिसांनी शोध घेतला असता ती तिच्या बहिणीकडे मिळून आली। त्यानंतर स्वाती ही तिच्या आईवडिलांकडे राहत्या घरी नांदण्यास गेली। यावेळी मयत ओंकार हा नांदण्यास पाठवा म्हणून स्वाती हिच्या आईवडिलांकडे गेला असता त्यास आम्ही मुलीला पाठवणार नाही असे म्हणून शिवीगाळ केली। त्यानंतर ओंकार हा सतत तणावात असायचा। या तणावात ओंकार याने एकदा विष देखील पिले होते। 7 ऑक्टोबर 2023 रोजी ओंकार हा त्याच्या दुचाकीवरून बाहेर गेला असता मातोश्री ऑटोमोबाईल्स निराळे वस्ती रोड येथे नाना काळे मंगेश पवार यांनी ओंकार याची दुचाकी काढून घेतली। स्वाती हिने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळण्याकरता अर्ज दाखल केला होता। अर्ज दाखल केल्यानंतर नाना काळे आणि इतरांनी ओंकार यास स्वाती हिस घटस्फोट देण्यासाठी धमकावत होते। तसेच तो राहत असलेल्या घराजवळ नाना काळे याची 20 ते 25 पोरे येऊन ओंकार यास धमकावत होती। त्यास फोनवर देखील धमकावत होती। मे 2025 मध्ये मयत ओंकार याने त्याच्या मोबाईलमध्ये स्टेटस ठेवून माझा घातपात झाल्यास नाना काळे, त्याची पत्नी, तिचे आई वडील आणि भाऊ यांना जबाबदार धरावे असे स्टेटस ठेवले होते। 8 जून 2025 रोजी मयत ओंकार हा त्याच्या मेहुणा मंगेश याच्या लग्नासाठी गेला असता त्याच्या सासऱ्यांनी अपमान करून शिवीगाळ करून लग्नातून हाकलून दिले। सततच्या त्रासाला कंटाळून 8 जून 2025 रोजी ओंकार यांनी आत्महत्या केली अशा आशयाची फिर्याद मयत ओंकार याचा भाऊ विशाल हजारे याने फौजदार चौडी पोलीस ठाण्यात दिली। आपणास अटक होऊ नये म्हणून नाना काळे यांनी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्या मार्फत न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला। अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात फिर्यादीचे अवलोकन केले असता सदरचा गुन्हा हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या व्याख्येत बसत नसल्याचा युक्तिवाद मांडला। त्यावरून न्यायाधीशांनी 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर 3 दिवस पोलीस ठाण्यात हजेरी देण्याच्या अटीवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला। यात अर्जदार आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट राम कदम यांनी काम पाहिले।